तर हॅलो मित्रांनो, तुमचं चॅनल सगळ्यात माझा ठीक आहे. आता मी आलो परत ठाण्याला, कारण की ते मध्ये मी ट्रेन बिनचा काय व्हिडिओ नाही काढला. कालच आलेलो सॉरी मॉर्निंगच्या टायमाला आलेलो. आता फक्त मी आता भाजीला घेऊन आलो त्या बाउन्सिंग स्लाईडच्या ठिकाणी. लहान मुलांना तर ते असं आवडेल जसं आहे मग दाखवतो पहिले कसं ते. तर काही इथं हे पण आहे की, आणि हे बाउन्सिंग स्लाईड आहे, लहान मुलांना भरपूर आवडतं ते. तर तिथं आलो तर आता आपलं ओपनचं जे आहे आपलं तलाव त्या ठिकाणी आलेलो. या ठिकाणी याच्या आधी पण इथं येऊन गेलो भरपूर वेळेस, पण आता कालच्या दिवशी भरपूर गर्दी होती. तर तिला माझ्या भाचीला काय खेळायला भेटलं नाही, म्हणून तिला आत्ता घेऊन आलो आहे खेळायला. इथं परत त्यांना पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं आहे. मागच्या पण आलो होतो तेव्हा इथं प्रदर्शन भरलं होतं, तेव्हा 1-2 पुस्तकं घेतली गेली त्याने. पण मला ते वाचतं काय आवड नाही एवढी. पण मी आता बघूया काहीतरी घेऊन, तसं काहीतरी खायला वेळेला घेऊ. तिथं भरपूर आहे, तिथं फोडी सेशन आणि भरपूर आहे तिथं, तर ते बघून घेऊया. हे चालू केलं हे आहे तेवढे. समोर बघितलं तर बघायचं शंकराची पिंड पण आहे. याच्या आधी पण आला तो इकडे शंकराची पिंड आहे, आणि इकडे जायला आपली विठू माऊलीचा तो हे आहे मूर्ती. मागच्या वेळेस तुझं हे केलं होतं, उद्घाटन झालं होतं. ती इथं आहे समोर तुम्हाला, ठीक आहे. हे पण आहे, आताच वाटतं हे इथं हे झालेलं या ठिकाणी लावलं गेलं या ठिकाणी. जसं तिथं आलो आहे. पण इथं जास्तीत जास्त ना जे कपल असतात ना त्यांच्याकडे हे ठीक आहे, कपल आणि लहान मुलांसाठी पण चांगलं आहे. आणि बघा इथं तुम्हाला बोट पण असतील इकडे जायला. या बोटीने पण आपण इथं आपला चालू शकतो. जे कपल असतील कपलसाठी पण आहेत, आणि नॉर्मली आपल्या लहान मुलांसाठी पण आहेत तिथं या ठिकाणी दिलेले. पण त्यांची फी किती आहे मला माहिती नाही. फी म्हणजे त्यांची प्राईस काय आहे, त्यांची फेअर किती आहे ते मला माहिती नाही आहे. भरपूर मोठा आहे हा राऊंड. दर दिवशी मी संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या घरी असताना त्याला मला इथं 2 तरी राऊंड मारतो बाहेर तिकडं. पण ते इथं आता इथं हे ठाण्याला हे भरपूर मोठा हा राऊंड आहे. तरी पण इथं आरामशीर म्हणजे म्हणतात ना, यात 3 का 4 तरी राऊंड होतील, एवढा मोठा आहे हा ओपन तलाव. तर थोडा वेळ थांबतो आणि नंतर आता मग चालतो, कारण की दर दिवशी थोडंसं चालायला पाहिजे. दिवसभर आपण आता बसून असतो कामाच्या ठिकाणी ऑफिसला, तर थोडंसं तरी तो 1-2 टाईम असतो पाऊण तासाचा, तो तरी तेवढा युटिलाइज करायचा टाईम तेवढा, म्हणजे चालून घेतात तेवढं. आणि हे बाउन्सिंग स्लाईड आणि हे बाकीचे जे पण आहेत छोटं मग खेळ, त्यांची तुम्हाला तिकीट वेगवेगळे असणार आहे. बाउन्सिंग स्लाईड आता हे 15 मिनटासाठी तुम्हाला 100 रुपये आहेत. तर तुम्हाला जास्त मिनटं खेळत असेल तर तिथे प्राईस पण वेगळी असणार आहे दिलेली. आणि या ओपन तलावाच्या समोरच तुम्हाला बघा इकडे साईडला आपला हा येऊरचा डोंगर आहे. इकडे आम्ही गेलेलो एकदा, म्हणजे मी चालत गेलेलो, म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर मी एकदा आलो होतो बहिणीकडे. त्या टायमाला म्हणजे असं म्हणतात ना, मोकळे होऊन गेलं तेवढं, म्हणजे लॉकडाऊन तेवढं हे होऊन गेलं होतं, फ्री होऊन गेलं होतं. त्या टायमाला इथं आलो होतो. त्या टायमाला मी इथं चाललेलो, म्हणजे आधीचं जे मला चाललं होतं त्यामध्ये थोडंसं मला बरं वाटलेलं. पण भरपूर मोठा डोंगर आहे इकडे साईडला येऊरचाच. आणि याच्या बाजूला समोर आहे मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंगा. पण यांची फ्लॅटचे जे प्राईज आहेत बाबा, 1 ते 1.5 करोडच्या घरात आहे. एवढे महाग आहे ठाण्यामध्ये फ्लॅट्स. इथं पण लहान मुलांसाठी इथं पुस्तकांचं काय म्हणतं एक्झिबिशन लागून ठेवलेलं आहे या ठिकाणी. लहान मुलांसाठी पण भारी भारी तुमचे बुक्स आहेत तिथं, भरपूर आहेत त्याच्यामध्ये. आणि जे पण प्राईज असतील तुम्हाला समोर दिसत राहतील. भरपूर पुस्तक आहेत, वेगवेगळे पुस्तक आहेत. वाईब्स गुड लाईफ. जे पण असेल ते तुमचे ते मस्त समोर दिसत आहेत. बिझनेस, हाऊ टू रीड अ बुक, मेक यू पिक मनी, स्टॉक ऑपरेटर. भरपूर या ठिकाणी पण तुम्हाला पुस्तक भरपूर भेटतील.
व्हिडिओ कधी चालू केलेला, म्हणजे मी जेव्हा ठाण्याला होतो त्यावेळेस ताईकडे, त्या टायमाला ते आपला जो आपला कोणता उपमध्ये होता त्या ठिकाणून मी फक्त चालू केलेला. तिथं थोडंसं शूट करून घेतलेला व्हिडिओ. आणि आता बाकीचा तो व्हिडिओ असणार तर आता माझ्या तो डेली लाईफचा असणार आहे. म्हणजे जास्त लवकर मी म्हणजे हप्त्यातनं तरी पण एक व्हिडिओ टाकत राहण्याचं काम करणार आहे डेली ब्लॉगचे. ठीक आहे, कारण की आता हा माझा पहिलंच चॅनल म्हणजे पहिलंच आहे व्हिडिओ. याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत, पण ते सगळे म्हणजे ते सगळे असे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणचे माझे सगळे ते व्हिडिओ होते. आणि आताचे जे असणार आहे ते कृषी नॉर्मली ते डेली ब्लॉगचेच असणार आहे. ज्यांना आवडतात ते त्यांनी बघा, ज्यांना नाही आवडतं ते तुम्ही स्किप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही मला. पण ज्यांना आवडतं त्यांनी त्यांच्या फॅमिलीपर्यंत मध्ये व्हिडिओ पाठवता. म्हणजे एक सिंगल म्हणजे बॅचलर तो असतो कसा राहतो एकट्या घरामध्ये, आणि त्याचे सगळे कामं कशी करतो त्याच्याबद्दल मी आज हा माझा व्हिडिओ असणार आहे. मेन म्हणजे बघा तर आता मॉर्निंग तर मी किती वाजता 6 वाजता मी उठलो, 6 वाजता उठलो आणि माझी सगळी बाकीची कामं करून घेतली. म्हणजे आंघोळ बेंगोळ आणि देवांची पण आंघोळ करून घेतो. आणि आता सध्या मी लावत आहे कपडे धुवायला. ठीक आहे, म्हणजे कपडे धुवायला टाकलेले. ते तर कपडे धुतले गेले की मग माझी बाकीचं जे पण असणार आहे मॉर्निंगची शिफ्ट माझी ती असते 9:30ची असते. एका कंपनी होतोय, ऑफिसमध्ये मी कामाला आहे सध्या बोलता. पण तिथं तर कसं तिथं तो टायमिंगच तसा असतो. आणि तिथं मी असा मोबाईल पण बाहेर काढू शकत नाही, कारण की तो लॉकरमध्ये चालला जातो माझा मोबाईल. आणि 9:30 ते 6 वाजेपर्यंत तरी माझा टायमिंग असतो संध्याकाळी. आणि घरी येता येता मला 6:30 तरी वाजतात. पण आता सध्या मी फक्त जो पण असणार आहे माझा तो पण वेळ असणार आहे, मी काय काय करतो ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एक बॅचलरमध्ये किती हे असतं काय म्हणतात त्याला, तो कशा पद्धतीने राहतो. मी भरपूर व्हिडिओ बघून घेतले, पण सगळ्यांची लाईफ वेगळी असते. तशी माझी पण लाईफ पूर्णपणे वेगळी आहे, कारण की आता सध्या घरामध्ये मी एकटाच राहतो, माझ्यासोबत कोणी नाही आहे. बहीण तर तिच्या घरी असते, आई वडील तर आता राहिले नाही आहे, फक्त मी एकटाच येतात सध्या या घरामध्ये. आणि आता म्हणजे माझं जे पण असतं जेवण बिवण सगळं स्वतः मी बनवतो, भाजी पण मी बनवतो, पोहे पण नाश्ता पण स्वतः मी बनवतो. प्रत्येक जेवण पण मला स्वतःला बनावं लागतं. ते पण तुम्हाला दाखवून देईल मी कसं करतो ते. बघा, आत्ताच मशीन लावून ठेवलेलं आहे कपडे. आता मी कसं करतो, पूर्ण हप्त्याभरचे पण माझं हे असणार आहे कपडे, मी ते एकदाच त्यांना धुवायला टाकून देतो त्या मशीनमध्ये. मग ते एकदा धुतले गेले की मला एक 4-5 दिवसासाठी माझे कपडे मला भेटून जातात यूज करण्यासाठी. ते कोणते पण असो तेव्हा. आणि मी तर सध्या गॅलरीमध्ये उभं राहून मी व्हिडिओ शूट करतो आहे, कारण की आता हा जो आहे तो टॅरेस माझ्या ओनरचा आहे. म्हणजे माझा हा फ्लॅट जो आहे माझ्या ओनरचा आहे. मी सध्या इथं या घरामध्ये रेंट होते राहतो आहे. तर सध्या तुम्ही बघू शकता की भरपूर तुम्हाला हे भेटेल. तर झाडं बिडं आहेत, पण मी झाडांना पाणी टाकून सोडून देतो. झाडांना पाणी टाकून सोडून दिलेलं मी. पण बाकीचं सर्व तुम्हाला असंच दिसेल. आणि काय होतं कधी कधी आहे ना माझ्याकडून आहे ना हे पण प्रॉब्लेम आहे की आपलं काय झालं, मला नाश्ता आहे ना मी बाहेरून मागवतो. सध्या सध्या माझ्या 4-5 दिवसापासून माझं मी नाश्ता मी बाहेरून मागवतो, कारण की टाईमच मला पुरत नाही करतो. कारण की 6 वाजता उठून मी माझी बाकीची कामं करत बसतो, त्याच्यामध्ये माझा वेळ चालला जातो. नंतर मग माझी बाकीचे जे असणार आहेत ते घरातली कामं आहेत ते मला ते पूर्ण करायला लागतात. ते केल्यानंतर मग मी माझं जेव्हा कामात निघतो 9 वाजता त्या टायमाला मग मी लॉकरमध्ये चालला तो मोबाईल, मग मी काय करत नाही. आता माझा नाश्ता तर मी काय करणार नाही आहे. नाश्ता करेन मी 7:30 किंवा 8 वाजता तरी करेल, कारण की मला 9 वाजता निघावं लागतं. त्यामुळे मी 8 वाजता किंवा 8:30 माझं सगळं करून घेतो. आणि नंतर मग मी 9 वाजता मग कामावरती निघून जातो. आता सध्या तर पोहे करायची काय गरज नाही आहे. फक्त कपडे लावलेले कपडे जरा होतील, तुम्हाला आवाज येत असेल. कपडे लावले गेले की ते वाळत टाकतो आणि नंतर मग मी म्हणजे पोह्यांना सुरुवात करतो. पण आज पोहे नाही करणार मी घरी, कारण की मूड नसतो कधी कधी हा प्रॉब्लेम होतो. मी काय करतो, बाहेरूनच पोहे विकत देतो आणि बाहेरूनच खाऊन घेतो पोहे. तर आता मग पोहे पण खाऊन घेतो. आणि काय आता सध्या प्रॉब्लेम हा झालेला आहे की जॉब भेटत नाही. जॉब पण असे भेटत आहे की ते फक्त 10-15 हजार दिवसात आणतात काम करायला. सध्या होता मला एक भेटलेला आहे डोंबिवली इथंच माझ्या एरियामध्ये बाहेरच आहे. तर त्याच्यात तो थोडासा मला चांगला पेमेंट देतो, म्हणून माझं घराचं जे रेंट आहे ते पण मला भरायला भेटते. तर त्याचे पण भेटणार नाही. आता सध्या सध्या ते कसं तरी म्हणतात ना ॲडजस्ट करायची कामं चाललेली सगळे त्या जॉबवरती. आता बघूया कसं आता सध्या मी समोर जॉब बघतोय एक थोडंसं पेमेंट होतं वाढण्यासाठी. त्याच्यासाठी म्हणून मला चाललेलं आहे. आणि मला साईड बाय साईड आता हे यूट्यूबचं चॅनल तर माझं आधीपासून चालवतो, पण मध्ये मी स्किप करून टाकलेलं, कारण की माझ्या आईची डेथ असं 6 महिने पुढे झालेली, म्हणून ते सध्या मी त्या डिप्रेशनमध्ये गेलो होतो. आता सध्या मी त्याच्यातून बाहेर पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न माझा चाललेला आहे. त्यामुळे मी आता सध्या व्लॉग जे आहेत ना आता चालू करणार आहे रेग्युलरपणे. चला आता हे झालेलं आहे, बंद करून टाकतो. आणि आता कपडे टाकतो वाळत. चला मित्रांनो, आपला कपडे तर धुवून झाले तर थोडंसं आता आराम करतो. आराम केला त्याचं आता आवडले तर 8-8:30 पर्यंत तर मी ते बघतो, बाहेर गेलं की पोहे आणतो, खाऊन घेतो, नंतर मग जाईल मग.
नाश्ता करून ऑफिसला. हो ढगं भरलेली दिसत आहे मित्रांनो. पाऊस येईल वाटतं असं आज रात्री. कूलर लावून ठेवलेला आहे कारण की गरम भरपूर होतं आहे. कारण की AC तर आहे पण ACची अजूनपर्यंत फिटिंग झालेली नाही, म्हणून मी सध्या फक्त हा एवढंच फक्त कूलर लावून ठेवलेला आहे बस. खिचडी बनवून ठेवलेली आहे. आता खिचडी झाली की आता थोडंसं बाकी फक्त पाणी बाकी आहे. पाणी हे संपल्यानंतर मग आता जेवायला करणार आहे, घेणार आहे सॉरी जेवायला घेणार आहे. चला मित्रांनो आजचा व्हिडिओ चालू होता कारण की आम्ही आता आलो 6:30 वाजता. नंतर मग मी मला थकून घेतो त्यामुळे मी काय असं काय करायचं याच्यामध्ये पडलो नाही. फक्त आता थोडंसं टी व्ही बघतोय. टी व्ही बघून झाल्यानंतर मग आता खिचडी टाकली गेली. खिचडी टाकून झाल्यानंतर मग आपलं जेवायला बसेल. नंतर मग झोपण्याचं काम कारण की मॉर्निंगला उठून परत मग जे आहे ते परत मला करावं लागतं. नाश्ता आपला भाजी बिजी मला परत करावं लागते मॉर्निंगला उठून. त्यानंतर मग रेग्युलर परत आपल्या त्या कामाला निघत होतो. ठीक आहे. चला आजचा व्हिडिओ मग तो आवडत तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आणि बाजूची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, त्यामुळे मी पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला असे असा एक व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओ. ठीक आहे.